हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6 आणि काय झालेलं आहे कालच्या एपिसोडमध्ये, म्हणजे कुठल्याही चुकीच्या गोष्टीचा जो एंड असतो, जो शेवट असतो, तो असाच होतो जसा विशाल आणि रुचिताच्या नात्याचा झालेला आहे. कुठलं नातं होतं हे आपण खरंच सांगू शकत नाही, परंतु त्यांच्यामध्ये जे रिलेशन होतं त्याचा एंड जो आहे तो खूप चुकीच्या पद्धतीने झालेला आहे आणि चुकीच्या गोष्टीचा एंड हा असाच होतो असं आपण म्हणू शकतो. तर नेमकं काय घडलं कारण बाहेरून जी आली संस्कृती, तिच्या नजरेतनं रुचिताने पाहिलं किंवा संस्कृतीने जे शब्द सांगितले की बाबा हे सगळं बाहेर चुकीचं दिसतं आहे. तिने ते राखीला सांगितलं, राखीने रुचिताला ते कन्वे केलं आणि बाहेर असं दिसतंय की बाबा तो फसवण्याचा प्रयत्न करतो हिला. आणि हे असं सगळं चित्र उभं राहिल्यामुळं रुचिता पूर्ण खचली, कारण तिच्या फॅमिलीला काय वाटत असेल, तिच्या आजूबाजूचे लोक तिच्याबद्दल काय विचार करत असतील, हा विचार तिला आता चैन पडू देत नाहीये आणि त्यामुळे तिच्या खूप डोक्यामध्ये हे झालेलं आहे की परंतु रुचिता हा विचार आधी केला नाही का तू, जेव्हा हे गोष्ट सुरू झाली त्यावेळेस, परंतु ती वयाने लहान आहे. मी सांगते 20 वर्षाची मुलगी आहे. आपल्याला जरी टीव्ही वरती दिसत असले तरी पण तुम्ही आजूबाजूला पाहू शकता 20 वर्षाच्या मुली इतक्या अल्लड असतात आणि ही तर इंडस्ट्रीमध्ये ही मुलगी आलेली आहे आणि 20 वर्षामध्ये तिला अजून काहीच समज नाहीये आणि ही या फंद्यामध्ये इथे पडलेली आहे. विशालने तिला अक्षरशः असं काय म्हणतात, तिला जाळ्यामध्ये पकडल्यासारखं त्याने केलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल सुरुवातीला त्याने तन्वीच्या बाबतीत सुद्धा असंच ट्राय केलं होतं, तिला फसवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आपण पाहिलं सोनालीला सुद्धा त्याने करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याला कुठेच यश आलं नाही. परंतु रुचिता मात्र या जाळ्यामध्ये अडकलेली आहे, या नात्याच्या जाळ्यामध्ये, या अटॅचमेंटच्या जाळ्यामध्ये. आणि हा एक गेम आहे. विशाल जो आहे तो फक्त एक गेम समजून खेळतोय, परंतु इथे रुचिता मात्र या गेम मध्ये वाहवत गेलेली दिसते. रुचिता चक्कर येऊन पडलेली आपण पाहिली. रुचिता रडताना इथे आज आपल्या पूर्ण एपिसोडमध्ये दिसलेली आहे आणि जेव्हा ती चक्कर येऊन पडते, राखी ओरडते विशालला की ये. विशालला मात्र काहीही फरक पडलेला आपण पाहिलं की काहीच फरक पडत नाहीये त्याला, कारण जे यूज आणि थ्रो जे म्हणतात तो टाईप जो आहे की तिची गरज आता संपलेली आहे. त्याला आता अजून कंटेस्टंट मिळालेले आहेत की तो गेम खेळू शकतो बाकीच्या लोकांबरोबर. आधी असं होतं की रुचिताचा एक ऑप्शन त्याला होता, जो आता त्याला दुसरे ऑप्शन मिळालेले आहेत. आणि विशाल जो एक खूप गेमर आहे आपण म्हणू शकतो, तो ॲक्च्युली कसा आहे आपल्याला खरंच माहीत नाही, परंतु या बिग बॉसच्या घरामध्ये तो खूप मोठा गेम त्याने खेळलेला आहे. तन्वी आणि दीपाली ताई इथे बोलताना आपल्याला दिसतंय की बाबा तन्वी म्हणते तिने आधी विचार करायला हवा होता आणि तिला आपण सांगत होतो आधीपासनं, पण तिला ते लक्षात आलं नाही असं तन्वीचं म्हणणं आहे. दीपाली बरोबर ती डिस्कस करतेय. त्यानंतर आपण पाहिलं रुचिताला कन्फेशन रूममध्ये बोलवण्यात आलं, कारण तिला चक्कर आली होती, डॉक्टरांची गरज पडली आणि डॉक्टरांकडे घेऊन गेल्याच्या नंतर तिला कन्फेशन रूममध्ये बोलवण्यात आलं. आणि रुचिताने सांगितलं की बाबा संस्कृती जे बोलली त्याच्यामुळे ती घाबरली किंवा बाहेर जे मेसी दिसतंय ते तिला राखीकडनं कळालं, संस्कृतीने सांगितलं आणि बाहेर विचित्र दिसते. त्यामुळे तिचे जे थॉट प्रोसेस जे सुरू झालेले आहे की तिची करिअरची सुरुवात आहे, बाहेर तिचं फॅमिली आहे. तेव्हा बिग बॉसने तिला जे समजून सांगितलं की बाबा आपण तरुण आहात, लहान आहात, परंतु लहान असलं तरी एवढी समज आहे काय चूक काय बरोबर. आणि तुम्ही जे म्हणत होता की आईवडिलांना आवडणार नाही, म्हणजे तुम्हाला सुद्धा काहीतरी गोष्टी खटकत होत्या, बरोबर, रुचिताला खटकत होत्या गोष्टी, परंतु तरी पण ती ॲक्सेप्ट करत नाहीये की बाबा मला पर्सनल लेवलवरती नाही वाटत आहे काही खटकण्यासारखं, परंतु माझ्या आईवडिलांसाठी ती म्हणतीये. परंतु रुचिताला आधीपासून गोष्टी खटकत होत्या, परंतु तरी पण ती वाहवत गेलेली आहे इथे. तर आज जी गोष्ट झालेली आहे ती आधी व्हायला हवी होती. बिग बॉसने कुठेतरी तिला क्लू द्यायला पाहिजे होते, काहीतरी गोष्टी तिला दाखवण्यात यायला पाहिजे होत्या की बाहेर ती जे निगेटिव्ह दिसतीये किंवा त्यांचं जे गोष्टी दिसत आहेत विशाल आणि तिच्या, त्या कशा दिसत आहेत हे थोडंसं पर्सनल लेवलला तिला कळायला पाहिजे होतं. या गोष्टी गेमचा जरी पार्ट असला, त्याच्यामुळे TRP जरी वाढत असला, तरी पण बिग बॉसने किंवा रितेश भाऊने कुठेतरी तिला हा क्लू द्यायला पाहिजे होता की हे सगळं काय दिसतंय बाहेर. मध्ये आपण पाहिलं प्राजक्ता आणि संकेत आणि रेवा त्यांचं जे आहे की ते म्हणतात की बाबा आपण आता ग्रुपला नावं देऊ नको, आपल्या ग्रुप बनवायला नाव नका द्यायला, पण आपण एकमेकांसाठी उभं राहूयात, कारण प्राजक्ताला आता ऑप्शन नाहीये. आपण पाहिलं विशाल बरोबर पण तिचं हे झालेलं आहे, तुटलेलं आहे, रुचिता बरोबर पण आहे, अनुश्रीवर तिचा विश्वास नाहीये आणि काटा टीममध्ये तिला कुठेही जागा नाही. त्यामुळे आता जे नवीन सदस्य आले त्यांच्याबरोबर तिला कुठेतरी जुळून घेण्याची गरज आहे. चावीच्या बाबतीत जे झालेलं आहे की रेवा जी तन्वीला म्हणाली की मला हिच्यावरती विश्वास नाहीये दीपाली ताईवरती, त्याच्यावरती इथे मुद्दा निघाला, तेव्हा दीपाली ताई पुन्हा हर्ट झाले आणि ती म्हणते की तुला माझ्यावरती विश्वास
विश्वास नाही, तुला प्राजक्तावरती विश्वास आहे का? रेवा इथे एक्सप्लेन करते की बाबा मला इथे घरामध्ये कोणावरतीच विश्वास नाहीये. आणि त्यानंतर आपण रेवा आणि दीपालीचं एक बघितलं चर्चा की बाबा दीपाली सांगते की इथे कोणीच कुणाचं नाहीये, म्हणजे ना तन्वी माझी आहे, ना राकेश माझा आहे, ना राखी. इथे आपण एकटे असतो जेव्हा आपल्याला गरज असते. आणि त्या दोघींच्या संभाषणातून आपल्याला या बिग बॉसची रियालिटी कळते की आपल्याला कितीही ग्रुप दिसले, एकमेकांच्या बरोबरीने उभे असले, एकमेकांसाठी भांडत असले, तरी पण या बिग बॉसच्या घरामध्ये प्रत्येक व्यक्ती जी आहे ती एकटी आहे. लढायला ती प्रत्येकाला एकट्यानेच लढायचं आहे. एक मानसिक लढाई इथे चाललेली असते आणि सगळेजण स्वतःच्या परीने ही लढाई लढत असतात. अनुश्री रुचिताला सांगते की बाबा तुला कळालं का काय चुकतंय ते? मी सांगत होते आधीपासून. म्हणजे अनुश्री तिला खूप वेळा अनुश्रीने सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा हे तुझं चाललेलं आहे ते चुकीचं आहे आणि तिला स्वतःसाठी गेम खेळायला पाहिजे असं तिने खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु रुचिता जे म्हणतात ना की ती एक इन्व्हॉल्वमेंट जी झाली होती, अटॅचमेंट झाली होती की त्याच्यातनं तिला काहीच समजत नव्हतं. असं झालेलं की त्यामुळं तिचे आत्ता डोळे उघडले असतील मला असं वाटते. परंतु तरीही आपण पाहिलं की ती विशालचाच विचार करते. ती जेव्हा सगळ्यांची मीटिंग बोलून सांगणार होती की बाबा मला जे झालंय ते विशालमुळे नाही, जेव्हा विशाल म्हणतो की नाही सांगायचं तेव्हा परत ती सगळे ते गोष्टी कॅन्सल करते आणि म्हणते की नाही मला बोलायचंय. अजूनही ती विशालचाच विचार करते. आणि विशाल तिला जे बोलतोय ते म्हणजे खूप शॉकिंग आहे की बाबा तो इतकं तिला तोडून बोलतोय की तू माझा मजाक बनवतेय वगैरे. आणि जेव्हा तिला बनायचंय कॅप्टन तर याने सपोर्ट करायला पाहिजे, परंतु तो स्वतःचा विचार करतोय. आणि त्याला तो म्हणतोय की तू माझ्याबरोबर गेम खेळू नको, मी तुझ्याबरोबर खेळलेलं नाहीये, 15 वर्षाचा डिफरन्स असून सुद्धा मी तुझ्याबरोबर उभा राहिलो. आणि तू जेव्हा जेव्हा अडकली तेव्हा मी तुझी साईड घेतली, तुझ्याबरोबर उभं राहिलो. आणि रुचिता सांगते की मी माझ्या फॅमिलीचा विचार करते आणि ती कंटिन्युअसली रडते कारण तिचं इतकं म्हणतात ना केमिकल नोचा जो झालेला आहे तिच्या डोक्यामध्ये, तिला समजत नाहीये काय. कारण एका साईडला तिची फॅमिली आहे, तिचं नाव आहे आणि दुसऱ्या साईडला तिची ती अटॅचमेंट जी झालेली आहे की इमोशनल अटॅचमेंट, त्याच्यातनं ती बाहेर पडू शकत नाहीये. पण इथे एक गोष्ट पॉझिटिव्ह झालेली आहे की रुचिता ती स्वतःसाठी खेळण्यासाठी स्टँड घेतलेला आहे. जेव्हा विशाल तिला चावी दे म्हणून सांगतोय तेव्हा ती चावी देत नाहीये, ती स्वतःसाठी खेळण्याचा प्रयत्न करते. कारण आणि मागच्या वेळेस आपण पाहिलं की ती विशालसाठीच फक्त खेळत होती कॅप्टन्सीमध्ये. तिला स्वतःला चान्स होता कॅप्टन्सी सदस्य होण्याचा, तरीही तिने तो नाही घेतला. तिने ती डील नाही घेतली अनुश्रीकडनं आणि तिने विशालसाठी प्रयत्न केला. परंतु आज आपण पाहिलं ती स्वतःसाठी स्टँड घेते. तिने ती चावी दिली नाही. अनुश्री सांगत होती की तू चावी देऊ नको, तसंच तिने चावी दिलेली नाहीये आणि ती आता कॅप्टन्सीच्या या शर्यतीमध्ये ती आलेली आहे. तन्वी आणि प्रभू बोलताना आपल्याला दिसतंय की बाबा तन्वी म्हणते तिची साईडने जास्त म्हणजे त्यात तिची इन्व्हॉल्वमेंट जास्त आहे रुचिताची आणि तिच्याबरोबर जे होते ते चुकीचं होते. ती जरी माझी दुश्मन असली तरी पण तिच्याबरोबर चुकीचं होते. म्हणजे या घराला आज पूर्णपणे रुचितानेच वेळ लावलं होतं की रुचिताच सगळ्यांच्या डोक्यामध्ये, सगळ्यांच्या तोंडामध्ये, शब्दांमध्ये रुचिताच होती. कारण रुचिता कुठेतरी फसली गेलेली आहे. रुचिताची साईड बरोबर आहे. विशाल जो चुकीच्या पद्धतीने खेळलेला आहे. चूक आहे असं मी म्हणणार नाही, पण त्याची जी पद्धत आहे चूक खेळण्याची ती चुकलेली आहे इथे. आणि ती एक लहान मुलीला त्याने जे पद्धतीने अटॅचमेंट त्याच्याबरोबर तिची झालेली आहे की त्याच्यामुळे ती गेमच विसरली आणि ती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेली आहे. तर ही सगळी जी पद्धत आहे ती चुकीची आहे. जरी हा गेम असला तरी पण मानवी भावभावनांचा हा गेम आहे. तर आता तिघे जे उमेदवार आहेत, जो आहे विशाल आहे आणि रुचिता आहे आणि संकेत आहेत, हे तिघे जण जे आहेत ते पॉवर की मिळाल्यामुळे जे आहेत ते कॅप्टन्सीचे सदस्य झालेले आहेत, उमेदवार झालेले आहेत. तर याच्यामध्ये बिग बॉस जे आहे ते ट्विस्ट आणतात की बाबा या तिघांपैकी जे उलटा पुलटा रूममध्ये आहे ते त्यांना बोलवतात आणि सांगतात की या तिघांपैकी एका उमेदवाराला तुम्ही बाद करू शकता. आणि विशालला एका उमेदवाराला बाद करून बाकीचे जे 8 सदस्य आहेत, संस्कृती आणि रेवा सोडून बाकीचे 8 सदस्य आहेत, त्याच्यापैकी 2 सदस्य उमेदवारीसाठी तुम्ही चॉईस करू शकता. तर बिग बॉस सुद्धा कसा गेम खेळताय, जेव्हा प्रत्येक वेळी विशाल कॅप्टन्सीमध्ये उभा असतो तेव्हा विशालला काढण्यासाठी बिग बॉस नेहमीच काहीतरी ट्विस्ट आणतात आणि आज सुद्धा तसाच ट्विस्ट झालेला आहे. पूर्ण घर आज विशालच्या विरोधात गेलेलं आहे. विशालचं वागणं, त्याचं उमेदवारी कुणालाच मान्य नाहीये. जेव्हा विशाल बोलतो तेव्हा तो सांगतो की संकेत तर नवीन आहे इथे आणि रुचिता तर माझ्याच अंडर खेळते, हेच तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे, ती कशी निगेटिव्ह आहे हेच तो सांगत होता. आणि इथेच रुचिताला कळालं की बाबा हा पूर्णपणे आपल्या विरुद्ध आहे. कॅप्टन्सी मिळवण्यासाठी तो पूर्ण रुचिताच्या विरोधात गेलेला आहे.
संकेत सांगतोय की बाबा इथं नवीन फ्रेश प्रॉस्पेक्टिव्हची गरज आहे. हे दोघंही कॅप्टन्सी सोडून फक्त स्वतः एकमेकांमध्येच भांडत आहेत, त्यामुळे नवीन काहीतरी प्रॉस्पेक्टिव्ह घराला देण्याची गरज आहे, असं संकेतची जी बाजू आहे ती आहे. आणि रुचिता सांगते की संकेत फक्त ऑब्झर्वर आहे, त्याचा काही गेम नाही, त्याचा काही स्टँड नाही, त्याचा प्रेझेन्स नाही, ते बरोबर आहे. आणि ती सांगते की विशाल कधीच स्वतःच्या चुका ॲक्सेप्ट करत नाही, हे ती बरोबर बोललेली आहे. आणि तो ब्लेम शिफ्ट करतो, म्हणजे आणि मी आजपासून स्वतःसाठी खेळणार, हे जे ठामपणे जी आज रुचिता दिसलेली ते असंच ठाम तिने राहायला पाहिजे. राखी इथे खूप चिडलेली दिसते. ती म्हणते विशालला की युअर गेम इज ओव्हर, यू डिझर्व टू बी आउट. कारण सगळ्या ज्या आहेत ते खूप चिडलेल्या आहेत विशालवरती. आणि विशालचं असं म्हणणं आहे की पॉवर की जे चोरलेली आहे ती फक्त कॅप्टन्सीसाठी नाही, तर त्याचा वेगळा प्रॉस्पेक्टिव्ह आहे. ते सुद्धा त्याची बाजू जी आहे ती कुठेतरी तो मांडतोय की बाबा या लोकांना कमी दाखवण्यासाठी त्याने ही चावी चोरलेली आहे. सागर दादा सुद्धा विशालवरती चिडतात की बाबा तू त्यांची जी चावी आहे त्या नवीन लोकांची चावी तू चोरली आणि आता तू काय म्हणजे हे करतोय की तू सगळ्यांच्याच फाटली, जे तो म्हणत होता की तुझी का फाटली, असं सागर दादा इथे त्याला ओरडतायत. आणि सागरने सुद्धा इथे चांगला स्टँड घेतलेला आहे विशालच्या विरुद्ध. आणि विशालला कॅप्टन्सी मधनं बाद करण्यात येत आहे बघा. आणि आता कॅप्टन्सीचे सदस्य आहेत रुचिता आणि संकेत, आणि अजून 2 सदस्य आता याच्यामध्ये येणार आहेत. त्याच्यासाठी एक नवीन टास्क बिग बॉस देतात. आता इथे दीपाली ताईला जे आहे ते दीपाली ताई राकेशची याच्याशी विशालशी जेव्हा बोलायला जाते तेव्हा राकेश आणि हे तिला पुन्हा हे करतात की बाबा तू का गोड गोड बोलायला जातेस सगळ्यांशी, म्हणजे त्याच्यामुळे तुझा गेम तुझ्यावर पडतोय. त्यानंतर विशाल आणि रुचिताचं पुन्हा आपण बोलणं झालंय की बाबा विशाल म्हणतो माझे बाहेर सुद्धा रिलेशन आहेत ते स्ट्रॉंग आहेत आणि मी दुसऱ्यांच्या बोलण्यावरती इफेक्ट होत नाही. आणि रुचिता म्हणते की ती जेव्हा बोलली तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली, जेव्हा संस्कृतीने तिला ज्या गोष्टी सांगितल्या. आणि रुचिता अजूनही इन्व्हॉल्व आहे. ती म्हणते मला तुझ्याबरोबर राहायचंय, पण मला माझ्या आई वडिलांचा पण विचार करायला आहे. आणि विशाल तिला इतकं मॅनिप्युलेट करतो की बाबा काल तू बोलली मला कॅप्टन करणार आणि आज मला आउट झालेलो आहे मी तुझ्यामुळे, म्हणजे तुझ्यामुळे माझ्यावरती ब्लेम गेम आला आणि मी आउट झालो, असं विशालचं म्हणणं आहे. आणि रुचिता त्याला एक्सप्लेन करते बाबा माझ्यामध्ये एवढी अक्कल नाही आहे गेम खेळण्याची तुझ्याबरोबर, मला प्लॅनिंग करण्याची अक्कल नाही, हे तू समजून घे. मी फक्त आणि फक्त माझ्या स्वतःसाठी हा केला, चोरली होती ती चावी. आणि ती कंटिन्युअसली त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते. पण विशाल आता त्याने त्याचं मन बनवलेलं आहे. आता रुचिता त्याला नको आहे, कारण रुचिता निगेटिव्ह दिसते आणि आता त्याला स्वतःला निगेटिव्ह कुठं दिसायचं नाहीये. परंतु या प्रकरणामध्ये विशाल खरंच सगळ्यांना आता निगेटिव्ह दिसलेला आहे. त्यानंतर आपण पाहिलं की बिग बॉस एक कॅप्टन्सी आता नवीन 2 उमेदवार मिळवण्यासाठी एक जे आहे की गेम जो आहे टास्क प्लॅन करता आहे. त्याच्यामध्ये 2 टीम बनवलेल्या आहेत. एक काटाची टीम आहे, एक याची टीम आहे. आणि त्याच्यामध्ये विशाल जो आहे तिथं परत ट्विस्ट आहे का विशाल ते रँकिंग जे आहे ते करणार आहे की 1 to 4 जे रँकिंग त्यांचं आहे ते विशाल करणार आहे. प्रत्येक टीमला स्वतःची बाजू मांडण्याचा जे आहे ते मोका मिळतो प्रत्येक सदस्याला. अनुश्री सांगते की बाबा राखी कधी इकडून खेळते कधी तिकडून खेळते आणि राखी आणि प्राजक्ता ठरवून खेळतात, ते मला आवडलेलं नाहीये. सागर जो आहे तो टास्कमध्ये दिसत नाहीये आणि जे डेस्पिरेशन असायला हवं, म्हणजे अनुश्रीला वाटतं की सगळ्यांनी तिच्यासारखंच डेस्पिरेट दिसावं लागलं. सागर याला अपोज करतं की बाबा मी माझा गेम खेळतोय, मला प्रत्येक वेळी तुझ्यासारखं दिसायला पाहिजे असं काही नाहीये, माझा मेंटल गेम आहे आणि तू नाही ठरवणार कसं दिसायचं ते, बरोबर आहे. राखी सांगते की बाबा मी अनुश्रीला फक्त झोपतानाच बघितलेलं आहे आणि असं हे झालेलं आहे, प्रभूला बोलण्याचा चान्सेस मिळत नाहीये. आणि ही आपण पाहिलं की रँकिंग जे दिलेलं आहे तर फर्स्ट राखीला दिलेलं आहे, सेकंड प्राजक्ताला दिलेलं आहे, तिसरं अनुश्रीला दिलेलं आहे आणि चौथं सागरला दिलेलं आहे. तर प्राजक्ता जी आहे ती शिस्तीने बोलते असं त्याचं म्हणणं आहे आणि ती गिविंग आहे. आणि अनुश्री जी आहे ती चांगली प्लेयर आहे, प्लॅन करून ती आलेली आहे, इंडिव्हिज्युअल खेळते आणि तिने दिसण्यासाठी फॅमिलीला सुद्धा ती टार्गेट करते. आणि सागरला त्याने 4था क्रमांक दिलेला आहे. आता सेकंड टीम जी होती राकेश टीम, त्यांना बोलायचं होतं तर राकेश सांगतो की बाबा आम्ही एकमेकांना करेक्ट करतो आणि प्रभूला तो लास्ट मानतो आणि कारण तो तन्वी बरोबर असतो, त्याचा व्हॉइस कमी आहे. तन्वी जी आहे ती एक्स्ट्रीम नेचरची आहे असं सांगतोय तो आणि दीपाली मायाळू आहे, इमोशनल आहे आणि राकेश स्वतःला नंबर 1 वरती ठेवतोय. त्यानंतर आपण पाहिलं तन्वी जी आहे की बाबा ती म्हणते की माझी एवढी स्ट्रेंथ नाही, म्हणजे माझ्या एवढी कुणाची स्ट्रेंथ नाहीये, मी मुद्द्यांमध्ये दिसते. दीपाली मायाळू आहे आणि राकेश जो आहे तो टास्कमध्ये मी त्याच्यापेक्षा वरचढ आहे असं. आणि प्रभूचं जे आहे ते बोलण्याचं त्याचं बोलण्यामध्ये कमी पडतो किंवा व्हॉइस कमी पडतो, टास्कमध्ये कमी पडतो. दीपाली सांगते की बाबा राकेश भटकतो आणि तो टास्क रद्द करतो. तन्वी जी आहे ती चेंज होत राहते, ॲग्रेसिव्ह होते. प्रभू काही गोष्टी चुकीच्या
करतो किंवा तन्वीच्या मागे असतो. आता याच्यामध्ये रँकिंग जे विशालने दिलेलं आहे तर 4थ्या नंबरला ऑब्व्हियसली प्रभूला ठेवलेला आहे, 3ऱ्याला तन्वीला, 2 नंबरला राकेश आणि दीपालीला त्याने फर्स्ट नंबर दिलेला आहे कारण ती बॅलन्स्ड आहे आणि जरी ती फ्रंटवरती खेळत नसली तरी पण तिने हे करायला हवं असं ते म्हणतोय. आणि तन्वी जी आधी दिसत होती ती आता नाहीये, तिची इमेज कॉन्शियस आहे आणि 2 वेगवेगळे राकेश दिसले असं तो सांगतोय. पहिले 4 आठवडे तो वेगळा होता, आता राकेश जो आहे तो उद्ध्वस्त करणारा, गेम उद्ध्वस्त करणारा, ॲग्रेसिव्ह असं आणि राखीमुळे त्याचा गेम स्ट्रॉंग झालाय. इथे राकेश अपोज करतोय की मग राखीमुळे माझा गेम नाही अप झालेला, सगळ्यांचाच गेम अप झालेला आहे. आता इथे बिग बॉस जे आहे ते मेडल्स देतात त्यांना, म्हणजे नंबर 1ला जो आहे तो 25% बेड्स दिलेले आहेत, नंबर 2ला 25 ते 25% रेशन दिलेलं आहे, 3 नंबरला गार्डनचं फर्निचर आणि लिव्हिंग रूमचं फर्निचर असं दिलेलं आहे, अनुश्रीला लिव्हिंग रूमचं फर्निचर दिलेलं आहे. नंतर 4 नंबर जे आहे ते 50% अंडी दिलेले आहेत. म्हणजे याच्यामधनं आता तुम्ही जे सदस्य चॉईस करणार आहेत, जो सदस्य तुम्ही चॉईस करणार, ज्या नंबरचा सदस्य चॉईस करणार, ती जी गोष्ट आहे ती तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे समजा जर तुम्ही 4 नंबरचा सदस्य चॉईस केला तर तुम्हाला अंडी मिळणार नाही, ती सोडावी लागतील. तर असा हा गेम आहे आणि सदस्यांनी ठरवायचं आहे की बाबा याच्यातनं कोणती गोष्ट तुम्हाला निवडायची, एक गोष्ट निवडायची आहे. तर हे असं म्हणजे सोयी सुविधा पण तुमच्या जाणार आहेत जर तो सदस्य तुम्ही निवडला तर असं जे आहे असा हा टास्क बिग बॉसने प्लॅन केलेला आहे आणि याच्यामधनं आता आपण पाहायचं आहे की कुठला सदस्य हे लोक निवडतायत बहुमताने आणि कॅप्टन्सीमध्ये आता कोण कॅप्टनची बाजी मारणार. मला असं वाटतं रुचिताला एक चान्स मिळायला पाहिजे, परंतु जेव्हा रुचिता आणि संकेत हे दोघांचंच होतं तेव्हा रुचिताला आपण निवडू शकत होतो, परंतु आता पुन्हा 2 सदस्य वाढणार आहेत, त्यामुळं अजून कोण सदस्य येणार आहेत आणि कोण कॅप्टन्सीचे उमेदवार होणार आणि ॲक्च्युअल कॅप्टन कोण होणार आहे हे बघण्यामध्ये खूप इंटरेस्ट येणार आहे. बिग बॉसचा हा सीझन आता थोडा अप झालेला आहे, जरी जे काय म्हणतात त्याला वाईल्ड कार्ड जे आहे ते आपण जे फुसके निघालेले आहेत तरी पण गेम आता वेगळ्या लेवलला पोहोचलेला आहे असं वाटतंय. त्यामुळे नक्कीच हा सीझन तुम्ही फॉलो करा आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनलला सुद्धा फॉलो करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.